भगवंताने अर्जुनाला जे काही सांगितलेलं आहे कुरुक्षेत्रावर, आणि त्याचं ज्ञान आपल्याला ज्ञानोबाराया प्रत्यक्ष जे काय गीता सांगितली त्या कुरुक्षेत्रावर संस्कृत भाषेमध्ये, आणि त्याचं प्राकृत करून आपल्याला सोपं करून आणि जास्तीत जास्त सोपं करून आणि जास्तीत जास्त विवरण म्हणजे प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीचा भाव ओतण्याचं काम ज्ञानोबारांनी केलेलं आहे. ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर आपल्याला आपले भाव तयार होतात, आणि म्हणून सांगतात की ना ज्ञानोबाराया, भावे विन देव न कळे निसंदेह. भाव नसेल तर कळणारच नाही. आणि तो पण भाव कसला पाहिजे, तर तो नामाचा पाहिजे. मंत्रातून भाव निर्माण होत नाही बरं का, नामातून लगेच होतात. कारण काय, नाम जपू यज्ञ, तो एक यज्ञ आहे, लक्षात घ्या, प्रत्येकाने समजून घ्या. नाम हे यज्ञ आहे आणि ते अखंड चालू आहे तुमचं आमचं. जो श्वास जातो येतो जातो येतो आणि अखंड चालू आहे, प्रत्येक जीवाचं चालू आहे, अगदी इंद्रापासून उंदरापर्यंत सगळ्यांचं चालू आहे. पण त्याच्याकडे लक्ष कोणाचंच नाही, आणि ते मिळण्यासाठी आपल्याला स्वतःची शिल्लक पाहिजे हो, म्हणजे पुण्याई लागते, पुण्याई. आणि ती पुण्याई आपल्याकडे जमा झाल्यानंतरच आपल्याला ते नाम मिळतं. आम्ही किती लोकांना सांगतो, बाबांनो नाम घ्या नाम घ्या, जिकडे जातात तिकडे जातात ते. पण ज्या वेळेला त्यांची शिल्लक वाढते त्यावेळेला ते आपोआपच काय त्यांच्या मनाकडे येतो की आपण उत्तम प्रकारचा गुरु जो नाम देणारा आहे, आणि त्या नाम देणाऱ्या श्रीगुरूला शरण गेल्याशिवाय हे ज्ञान प्राप्त होत नाही. लिहून घ्या. का नाम परब्रह्म वेदार्थे, वेदांनी सांगितलं आहे की नामच देव आहे. देव कोण आहे, नाम. नाम परब्रह्म, परब्रह्म नामच आहे. आणि ते आपल्याकडे नसेल तर आपल्याला ज्ञान कसं होईल, अजिबात होणार नाही. आणि म्हणून आपण आता या राजविद्या राजगुह्य योग आणि यातील श्लोक क्रमांक 18 बघा काय सांगतात, आपण वाचूया. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम विदमव्ययम. भगवंत सांगतो अर्जुनाला, हे सगळे जे विवरण आपल्याला आता खालील ओव्यांवर आहे ते भगवंत सांगतो मी चराचरामध्ये व्याप्त आहे. आणि चराचरामध्ये व्याप्त असून कसा आहे, तर त्याच्यासाठी ज्ञानोबारांनी आपल्याला उदाहरणं दिलेली आहेत. कुठे कुठे मी कसा आहे, पण ते आपल्याला कळत नाही. का, आपला भाव कुठे आहे, मूर्तीवर आहे. आपला भाव कुठे आहे, मूर्तीवर आहे. आपला भाव तीर्थावर आहे. पण सृष्टीमध्ये चराचरामध्ये जे काय चाललेली आहे, ज्या घडामोडी चालतात त्या घडामोडीकडे आपलं लक्षच नाही हो. आता बघा, पाऊसच नाही आपल्याला. जेव्हा पाऊस पडत नाही तेव्हा आपल्याला अरे बापरे पाऊस पडत नाही आता, तोपर्यंत आपल्या लक्षात येत नाही. जे काय सृष्टीमध्ये चक्र चालू आहे, आणि ते चक्र भगवंताच्या सत्तेने चालू आहे. सगळं रात्र दिवस, अगदी हिवाळा उन्हाळा पावसाळा, सगळं काही चालतं ते भगवंताच्या सत्तेने चालतो. आणि आपला भाव कुठे, फक्त त्या मूर्तीवरच भाव आहे. भाव सगळीकडे असला पाहिजे. आणि म्हणून आता विश्वात्मके देव ज्ञानोबा सांगतात, म्हणजे विश्वाला व्यापून असणाऱ्या त्या परमात्म्याला विश्वात्मके देवे, म्हणजे विश्वाला व्यापून असणारा भगवंत. बघा ज्ञानोबारांनी किती मोठा, म्हणजे किती सखोल विचार केलेला आहे, किती व्यापक विचार मांडलेला आहे. आणि तो व्यापक विचार आपल्याकडे येण्यासाठी प्रत्येकाने ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, रोजच्या रोज वाचली पाहिजे. आणि वाचून ज्ञानेश्वरी कळेल असं नाही. कारण काय, त्याच्या आधी आपल्याला
जे आधी अनादी काळापासून आलेलं बीज मंत्र आहे, ते बीज मंत्र आपल्याकडे असलं पाहिजे, तरच आपल्याला कळेल. कारण तुकोबाऱ्यांना बाबाजी चैतन्य भेटले तेव्हा त्यांना बीज मंत्र दिला, डोक्यावर हात ठेवला, तुपाची पेरणी केली, संक्रमित केलं. आधी अनादी काळचं बीज तुकोबारांच्या डोक्यावर हात ठेवून संक्रमित केलं. आणि मग तुकाराम महाराज काय झाले? जगद्गुरू झाले हो. एवढी त्या नामामध्ये शक्ती आहे. आणि म्हणून जेवढी नामापाशी शक्ती तेवढी पापे नाही त्रिजगती. नामापाशी चारी मुक्ती निश्चिती जाण विधेय, हा जनक राजाला सांगितलाय नवनारायणांनी. कशामध्ये सांगितलंय? एकनाथी भागवतामध्ये. जेवढी नामापाशी शक्ती तेवढी पापे नाही त्रिजगती. अगदी तेजपुंज असे नवनारायण समोर आलेले आहेत जनक राजाच्या, आणि विदेही जनक राजाला सांगतात जेवढी नामापाशी शक्ती तेवढी पापे नाही त्रिजगती. ह्या तिन्ही लोकांना एकत्र केलं आणि एकत्र करून तिन्ही लोकांचा पाप एकत्र केला आणि त्याला नामाचं आपण पूट दिलं तर एका क्षणात त्याचं भस्म होऊन जाईल. जेवढी नामापाशी शक्ती तेवढी पापे नाही त्रिजगती. या लागी नामापाशी चारी मुक्ती. बघा, सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता, ह्या चारी मुक्ती कुठे आहेत? त्या नामापाशी आहेत. मग आता मला सांगा, एवढं आम्ही पुरावे तुमच्यासमोर मांडतो, नाम हे काय हे प्रत्येकाला समजलं पाहिजे. नाम 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 काय चाललेलं आहे लोकांचं? जो मंत्र मिळेल तो जपत बसतात, पण हे गुह्य आहे आणि गुह्य मंत्रातून हे ज्ञान होतो. कितीतरी पुरावे. एक गाव आम्ही विठोबाचे नाम, लिहिलं की नाही? एक गाव आम्ही विठोबाचे नाम. हो, अनेकाचे काम नाही येते. म्हणजे विठोबाचं नाम म्हणजे काय? परत नाम आहे. त्याला कोणी विठोबा म्हणतात, त्याला कोणी कृष्ण म्हणतात, त्याला कोणी राम म्हणतात, त्याला महावाक्य म्हणतात, कोणी त्याला बोध म्हणतात. आणि ते गुह्य आहे. आणि त्या गुह्याची आपल्याला, गुह्य आपल्या हातात, हरी आला हाता मग काय भई चिंता, तो आपल्या हातात यायला पाहिजे. हो, त्याला कोणी हरी म्हणतात. आणि म्हणून आता आपण ओवी क्रमांक 278, हे चराचर आघवे जे प्रकृत्यात साठवे, ते शिनली जेथे विसवे, ते परमगती मी. काय सांगतात? भगवंत सांगतो अर्जुनाला, हे चराचर आघवे म्हणजे ह्या चराचरामध्ये जे काय दिसतं आपल्याला, स्थावर जंगम जे काय मालमत्ता आहे सगळं, अगदी धोंडे, दगड, डोंगर, चंद्र, सूर्य, जे काय ब्रह्मांडामध्ये आपल्याला दिसतं, हे चराचर आहे. जे प्रकृती आत साठवे, जी प्रकृती आहे सगळी आपल्याला दिसते, ही प्रकृती आहे. पण ह्या प्रकृतीला चालवणारा जो परमात्मा आहे, प्रकृतीला चालवणारी जी शक्ती आहे, ती शक्ती परमात्मा आहे. म्हणून चराचर आघवे जे प्रकृती आत साठवे, या प्रकृतीच्या आतमध्ये तो परमात्मा बसलेला आहे. प्रत्येक ठिकाणी तो परमात्मा बसलेला आहे. आणि म्हणून मी नसे अर्जुना, मी नसे ऐसे कवन ठाऊ असे, परी प्राणियाचे दैव कैसे, माते न देखती, मलाच बघत नाही. हो, मी अधिष्ठिलिया प्रकृती होय सरासराची संबोते, म्हणून मी हे तुये उपपत्ती घडे या. मी अधिष्ठिलिया प्रकृती, मी संपूर्ण प्रकृतीचा अधिष्ठान धारण केलेला आहे. भगवंत म्हणतो होय सरासराची या संभूती. चराचरामध्ये जे काय, अगदी तुम्हाला आता सांगितलं मी, कुत्रा असो, मांजर असो, झाड असो, सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. मी हेतू उपपत्ती घडया म्हणजे हेतुपूर्वक मी प्रत्येक प्रकृतीचा अधिष्ठान आहे, भगवंत सांगतो. आणि ते आपल्याला अधिष्ठान दिसलं पाहिजे. हो, सर्व चराचरामध्ये व्यापक असलेला परमात्मा, आणि त्या व्यापक परमात्म्याला आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर व्यापकता आपल्याकडं यायला पाहिजे. आपल्या
दृष्टीमध्ये व्यापकता यायला पाहिजे. सृष्टीमध्ये जे काही चाललेलं आहे ते बघण्यासाठी आपल्याला दिव्य दृष्टीचा जो अनुग्रह आहे, त्या अनुग्रहाच्या माध्यमातून आपल्या अंगामध्ये ते तत्व बांधलं जातं आणि त्या तत्वाच्या माध्यमातून आपल्याला भगवंताची अनुभूती येते प्रत्येक जीवाला. ते शिंदी जेथ विसवे ते परम गती मी. आणि प्रकृती बघा, माया सर्व करी ब्रह्म काहीच न करी. सर्व काही मायाच करते व प्रकृती करते. प्रकृती सर्व करते, परमात्मा काहीच करत नाही. आणि प्रकृती करून 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 काय करते, ज्या ठिकाणी शिनली जाते ते परमगती मी सांगतात. म्हणजे ज्या ठिकाणी उदंड कल्पांत झाला तरी नाश नाही तयाला, माया त्यागे शाश्वताला ओळखावे हो. तो शाश्वत परमात्मा आहे. आणि त्या शाश्वताची आपल्याला काय व्हायला पाहिजे, आपल्याला त्या शाश्वताची अनुभूती यायला पाहिजे. आणि अनुभवासाठी परमार्थ आहे, सांगावांगाच्या गोष्टी नाही. सांगणं म्हणजे ज्ञान नाही, लक्षात घ्या. ऐकणं म्हणजे पण ज्ञान नाही. त्या परमतत्वाशी एकरूप होऊन त्याचं अखंड चिंतन, विठोबाचं अखंड भगवंताचं भजन, म्हणजे एक क्षणपण आपण त्या भगवंताच्या भजनाशिवाय एक क्षण पण आपण राहता कामा नये. आणि ज्या वेळेला आपल्या अंतःकरणाची अशी अवस्था होईल, त्यावेळेला भगवंत आपल्या आतमध्येच आपल्याला अनुभवाला येईल. आणि अनुभवासाठी परमार्थ आहे. परमार्थ सांगण्यासाठी, कीर्तन करण्यासाठी, प्रवचन सांगण्यासाठी परमार्थ नाही आहे. मग सांगू नये का? कारण ज्या आपल्याला अनुभव आलेला आहे, अनुभव सांगण्यासाठी व्यासपीठ आहे. म्हणून व्यास उच्छिष्ट आहे जगत्रयम. संपूर्ण जग व्यासांच्या उच्छिष्ट आहे. आणि या व्यासांना ज्ञान कोणी दिलं? तर नारद महर्षींनी. नारद महर्षींना कोणाकडून न्याला? तर त्या सनकादिकाकडनं. आणि सनकादिकांना हे ज्ञान कोणी दिलं? तर ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेवाला हे ज्ञान कोणी सांगितलं? महाविष्णूने हो. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथून या. हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्रेरी चतुर्सोकीचारी भागवत. हे सगळं ज्ञान आहे. हे बीज मंत्र आहे. आधी अनादी काळचं आहे, आत्ताचं नाही आहे. जेव्हा सृष्टी नव्हती त्यावेळेला भगवंताचं नाम होतं आणि त्या नामातून ही सगळी सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे. आणि म्हणून ते लवकर हातात येत नाही. जो परम भाग्यवंत असेल त्याला भाग्य लागतात. आणि म्हणून भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. येथून नुठू माथा मरणा वाचून या. मरेपर्यंत आता संतांचं चरण सोडणार नाही. पण संत ओळखता यायला पाहिजे. नाही तर आपण भलत्यांना संत समजलो, आपलं आयुष्य निघून जाईल. आणि मग इथं कोणाची काय केले, ज्याचे त्याने अनहित केले, असं लफडा आहे. म्हणून आपण काय करायला पाहिजे, शोधक भूमिका असायला, प्रत्येकाची शोधक भूमिका पाहिजे. जेही शोधून पाहिले तयासीच सापडले. आपण सगळं शोधतो हो जगामध्ये. चांगले कपडे शोधतो, चांगलं घर शोधतो, चांगली जागा शोधतो, गाडी चांगली शोधतो. अगदी चॉईस बघाल तर पैसा पण वाटेल तेवढा खर्च करतो आपण. चांगली गाडी मिळावी, चांगला बंगला घेता यावा, चांगल्या चांगल्या वस्तू. मग आपल्याला भगवंताचं नाम हे चांगलं नाही का? मग ते आपल्याला शोधता येत नाही का? नाम आहे ना ते. आणि आपण काय लागलोय, मंत्रांच्या मागे लागलो. हा मंत्र जप, तो मंत्र जप, तो मंत्र जप. आधी अनादी काळापासून ज्यातून संपूर्ण सृष्टीची निर्मिती झाली आहे, अशा त्या भगवंताचं नाम आपण शोधलं पाहिजे. तरच आपला अंधकार निघून जाईल. जेथून हे प्रगटे, जेथे जाऊन आटे, ते ज्ञान झाली फिटे. भ्रांती अज्ञानाची बघा. सगळं अज्ञान भ्रांती निघून जाईल तुमची. पण जेथून हे संपूर्ण सृष्टी ज्या नामातून निर्माण झालेली आहे, जेथून हे प्रगटे, जेथे जाऊन आटे, आणि परत ती त्या नामामध्ये विलीन होणार आहे. कल्पांतकाली
ह्या संपूर्ण सृष्टी ज्या ठिकाणी विसावली जाते ते शिल्ली जेथे विसवे ते परमगती मी बघा. भगवंतांची ती तिथून आहे, ते माझं ती परमगती माझी आहे. ही सृष्टी जिथं जाऊन लय होते संपूर्ण, काही काळानंतर त्या सृष्टीचा काय होतो, लय होतो आणि विसावली जाते आणि मग तिथून परत तिचं काय होतं, परत ती उत्पन्न होते. आणि ते गती मी म्हणजे जिथं जाऊन ज्या ओंकार तत्वामध्ये ती विलीन होते आणि ओंकार तत्वातून ती बाहेर येते, ते परमतत्व मी सांगतात. कितीतरी आपल्याला सांगतील एका एका ओळीवर, अगदी तासभर तास पण कमी पडेल, पण आपल्याला पुढे सरकायला पाहिजे. आणि जयाचेने प्रकृती जिये जेथे अधिष्ठिले विश्व विये, जो येऊनी प्रकृती ये गुणा ते भोगी. भगवंत सांगतो आणि जया प्रकृती जिये ज्या अधिष्ठिली विश्व विये, आणि त्या संपूर्ण प्रकृतीचा अधिष्ठान मी आहे. आपण अधिष्ठान कुठे समजतो, घरातल्या देवांना. करू नये का, करा पूजा, करायची, आपल्याला टाकायची नाही. पण भगवंत सांगतो इथे आणि जयाची या प्रकृती जी आहे ज्याचा अधिष्ठिली विश्व विये, ज्या अधिष्ठानातून अधिष्ठानातून संपूर्ण सृष्टीची निर्मिती होते आणि तो अधिष्ठान त्या अधिष्ठानावर आपल्याला आरूढ व्हावं लागेल. जो येऊनी प्रकृती ये गुणा ते भोगी. आणि ती प्रकृती कशातून तयार होते, गुणातून तयार होतो. रजगुण, तमगुण, सत्वगुण हे तिन्ही गुण आहेत आणि या तिन्ही गुणांना काय करते, हे तिन्ही गुण त्या प्रकृतीला चालवतात. रजगुण, तमगुण, सत्वगुण. आणि ते गुण काय करतात, गुणच माणसाला जन्माला घालतात आणि गुणच माणसाला काय करतात. बघा गुण कसे आहेत, रजगुण, तमगुण, सत्वगुण. परत सांगतो त्याला की मुळी देह त्रिगुणाचा, सत्व रज तमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण, सत्वगुणे भगवत भक्ती, रजगुणे पुनरावृत्ती, तमगुणे अधोगती पावती मानव. मुळी देह त्रिगुणाचा, रज सत्व तमाचा. अगदी तुम्ही कुठल्याही राष्ट्रामध्ये गेले, अगदी भारताच्या बाहेर जरी गेले तरी प्रत्येक माणसाकडे तीनच गुण आहेत, रजगुण, तमगुण, सत्वगुण. मुळी देह त्रिगुणाचा, रज सत्व तमाचा. बघा रजगुण, तमगुण, सत्वगुण. त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण, सत्वाचा गुण सगळ्यात उत्तम गुण सांगतात. सत्वगुणे भगवत भक्ती, सत्वगुणातून भगवंताचं भजन होतं. रजगुणे पुनरावृत्ती. जर रजगुण आपला वाढला माणसाकडे तर परत जन्माला यावं लागतं, मरावं लागतं. म्हणजे जन्म मरणाचा फेरा जो आहे तो रजगुणातून होतो. स्पष्टपणे सांगितले संतांनी. तमोगुणे अधोगती पावते मानव. आणि तमगुणातून माणसाला अधोगती येते, म्हणजे खालच्या जन्माला जातो. कुत्रा, मांजर, घोडा, बकरा, जे काय असेल, हत्ती, उंट, ह्या सगळ्या योनी आहेत त्या अधोगतीला माणूस जातो. मग आता मला सांगा, ही प्रकृतीला चालवणारे गुण आहेत आणि या गुणाच्या द्वारे आपल्याला जन्म मरणाचा फेरा येतो. आणि जिथं गुण बाद होतात, लक्षात घ्या, पुढच्या पण स्टेप सांगतो तुम्हाला. जिथं संपूर्ण गुण बाद होतात, जिथं संकल्प विकल्प बाद होतात, आणि तिथे भगवंताची प्राप्ती कशी सांगतो, कारण भगवंत कसा आहे, निर्गुण आहे. भगवंत कसा आहे, निर्गुण आहे, निराकार आहे. त्याला आकार नाही आणि आपण आकाराची पूजा करतो. निर्गुण आहे, त्याच्याकडे गुणच नाही. आणि ज्या वेळेला आपल्याकडे कोणतेच गुण नसतील, आपल्याकडे कोणत्याच आकाराची पूजा नसेल आणि कोणत्याच आकाराची पूजा आपल्या हातातून कधी होतो, ज्या वेळेला आपण ध्यानाला बसतो आणि ज्या वेळेला अनुग्रहाचं चिंतन चालू होतो, त्यावेळेला आपल्याकडं कोणत्याच प्रकारचा आकार नसतो.
फक्त त्या नामाच्या चिंतनाशी आपण एकरूप झालेला असतो. भगवंताच्या नामातून, ज्या नामातून सृष्टीची उत्पत्ती झालेली आहे, त्या नामाशी आपण एकरूप होतो. मग आपण जाणार कुठे? त्या सृष्टीमध्ये आलोय तिथून जाणार की नाही? जिथून आपण आलोय, जेथून हे प्रगटे, जेथे जाऊन हे आटे, ते ज्ञान झाली या फिटे, भ्रांती अज्ञानाची. बघा, अज्ञान निघून जाईल आपला. अज्ञान कुठे आपल्याकडे? आपल्याकडे भ्रांती झालेली आहे, आपल्याकडे नामाचा स्पर्श नाही, आपल्याकडे अनुभव नाही भगवंताचा. आणि भगवंत निर्गुण आहे, कुठलाच गुण नाही. मग आपण गुणामध्येच अडकलोय. प्रत्येक जीव हा गुणामध्ये अडकलाय. प्रवचनकार, कीर्तनकार त्या गुणामध्ये, गुणांच्या पलीकडे कोणीही जात नाही. आणि मग जी व्यासोच्छिष्ट जगत म्हणजे काय? व्यासाने हे जग संपूर्ण हे ज्ञान घेऊन ठेवलेलं आहे. आणि ते ज्ञान करण्यासाठी आपल्याला संतांकडे जायचा असतो. संतांकडे त्या नामाचा अनुभूती येण्यासाठी, निर्गुण निराकाराची आपल्याला अनुभूती येण्यासाठी. नाही तर काय सांगतात, जा ह्या देवाची पूजा कर, त्या मूर्तीची पूजा कर, ह्या तीर्थाला जा, त्या तीर्थाला. कशाला पाहिजे गुरु? आपल्याला जाता येतो. आपल्या ज्याचा खिस्सा गरम त्याचा देवधर्म. पैसे असले खिशामध्ये की चाललं देवधर्माला आपल्याला. पण ज्ञानोबारांनी विरोध केला बरं केला. ज्ञानोबारा सांगतात, तुम्ही व्रतनियमन न करावे, तुम्ही शरीरात न पडावे, तुम्ही दुरी काही न वाचावे, तीर्थाशी गा. बघा, आपल्याला वॉर्निंग दिलेलं आहे, तरी आपण तेच करतो. आणि पुढे सांगतात, ती ज्ञान पायगा बरवे, जरी मने आती आणावे, तरी संता या भाजावे. संतांचं दर्शन घ्या. ते ज्ञानाचा कुरुठा, तेथे सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा वळगणी. तरी तनुमनु जीवे, तरी तनुमनु जीवे, चरणाशी लागावे, आणि आगरगत्य करावे दास्य सखल. कुठल्याही प्रकारचा गर्व न करताना आपण काय करायला पाहिजे? दास्यवृत्ती करायला पाहिजे. मग अपेक्षित जे आपले ते सांगतील पुशिले, जेणे अंतःकरण बोधिले संकल्पना ये. एकदा का आपल्याला बोध दिला, अंतःकरणामध्ये बोध पुत्र आहे, विवेक आपल्यामध्ये निर्माण होतो, वैराग्य निर्माण होतो. विवेक काय, अविवेक काय, चांगलं काय, वाईट काय, पाप काय, पुण्य काय, स्वर्ग काय, नरक काय, खरं काय, खोटं काय, हे आपल्याला कळायला लागतो. पण नामातून बरं का, एका नामातून. कारण त्या नामातूनच सृष्टीची निर्मिती झालेली आहे. आणि तो आपल्याकडे असेल तरच आपला भ्रम निघून जाईल. आणि म्हणून सांगतात, जेणे भ्रांतीपासून हिरतले आणि गुरुवाक्य म्हणून घेतले. बघा, गुरु काय करतात? त्या महावाक्याच्या बोधातून आपलं मन संपूर्ण स्वच्छ करून टाकतात, धुवून टाकतात, मल विक्षेप आवरण संपूर्ण काढून टाकतात. आणि मग आपल्या अंतःकरणावर आलेलं मल विक्षेप आवरण गेल्यानंतर आपणच परब्रह्म आहोत अशी प्रत्येक साधकाला अनुभूती येते. आणि म्हणून परब्रह्म ते सकळान परते, तयास पाहता आपणच ते, परंतु हे कले अनुभव मते सद्गुरु केलिया. जेव्हा आपण गुरु करणार तेव्हा आपल्याला अनुभव येतो, आपणच परब्रह्म असा अनुभव येतो. परब्रह्म ते सकळान परते, तयास पाहता आपणच ते, आपणच परब्रह्म आहोत. लांब जायची गरज नाही. हे कळे अनुभव मते असा अनुभव येतो आपल्याला. हे संतांचे प्रमाण आहेत. आणि ते प्रमाणाच्या माध्यमातून अनुभूती आपल्याला येते. आणि आम्ही जे संतांचं निरोप तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करतो, हे ज्ञान आमचं नाही, संतांचं आहे. आणि ते संतांनी लिहून ठेवलं आहे. पण आपण त्या संतांच्या पावलावर चालत नाही, आपल्याला कळत नाही. असा अर्थ, आपली पावलं, आपली वाट आपली चुकलेली आहे. आपल्याला अंतःकरण जोपर्यंत मलिन आहे, अंतःकरण आलेली मलिनता निघत नाही, स्वच्छ होत नाही, शांत होत नाही, अनुभव येत नाही, महावाक्याचा बोध नाही, प्रज्ञा जागृत नाही, तोपर्यंत हे ज्ञान कसं कळेल? दिव्य दृष्टी नाही, चैतन्याची अनुभूती नाही, अनाथ ब्रह्माची अनुभूती नाही, स्वरूपाची अनुभूती नाही. आपल्याला हे ज्ञान कसं कळेल?
म्हणून ज्ञान करण्यासाठी आपल्याला परंपरेचा गुरु पाहिजे. आधी अनादी काळापासून जसं आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रताचा मुख्य शिष्य, मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्षला गहिनी प्रसादे निवृत्ती दातारा ज्ञानदेव सार शोधविले. म्हणजे काय, ही परंपरा आली आणि या परंपरेच्या आपण पायीक असलं पाहिजे हो. आणि जयाचेने प्रकृती जिये जेने अधिष्ठिले विश्व जीविये, जो येऊनी प्रकृती ये गुणा ते भोगी. आणि ती प्रकृती काय करते, गुणांना उचलते आणि गुणांच्या माध्यमातून सगळं, गुणांच्या माध्यमातून हे संपूर्ण सृष्टी चालवते. आणि म्हणून तमगुण राक्षसी आणि सद्बुद्धी ते ग्रासी. ज्ञानोबा सांगतात तमगुण राक्षस आहे आणि सत्वबुद्धीला गिळून टाकतो. तो सगळ्या गुणांचा खेळ आहे. आपण जन्माला येणं आणि मरणं हे गुणांवरच अवलंबून आहे. आपल्याकडे कोणतेच गुण नसतील, आपण निर्गुण होणं. आपण ज्या वेळेला निर्गुण होऊ त्यावेळेला आपल्याला जन्म मरणाचा फेरा सहज चुकवता येतो. सहज बरं का. पण ते होण्यासाठी आपल्याला ध्यान करावं लागेल. ध्यानातून आपल्याला आपल्याच मनाला उन्मनी अवस्थेमध्ये न्यावं लागेल. मन हे रामरूप करावं लागेल. मन हे राम झाले, मन हे राम झाले, जैसे प्रवृत्ती ग्रासून निवृत्ती पदाशी आले. बघा, निवृत्त होतो आपण. मन रामरूप झालं, अखंड चिंतन विठवाचं झालं की आपण निवृत्त होतो. कारण भजनानंदामध्ये गेल्यानंतर आपल्याला देह ठेवायला सहज आपल्याला ठेवता येतो देव. आणि भजनच नसेल तर, एक भजन नाही तर सगळं संपलं. आपण ज्ञानी किती होत याला किंमत अजिबात नाही. पैशाची पण एका फुटक्या पैशाची किंमत नाही ज्ञानाला. सगळं नंतर बरं का, सगळं नंतर सगळ्याचा लय होतो. नामाचा पण लय होतो, ज्ञानाचा पण लय होतो, संपूर्ण लय होतो. काहीच राहत नाही तिथे. सगळं गेल्यावर एक निखल परब्रह्म बास. मीच परब्रह्म आहे, सर्व खलविदम ब्रह्म. ह्या अवस्थेला पोचणं, समाधीला पोचणं म्हणजे ज्ञान आहे. त्याच्या अलीकडच्या ज्या अवस्था आहेत त्या आपण अज्ञानाची आपण काय करतो, अज्ञानाची भक्ती इच्छिती धनसंपत्ती तयांच्या चित्ती बोध कायसा. बोध कसा असेल त्यांच्याकडं. आणि बोधाच्या माध्यमातून सगळं ज्ञान प्रत्येक साधकाला. तो विश्वश्रियेचा भरता मी चिगा पंडू सुता, मी गोसावी येथ समजता त्रैलोक्याचा. तो विश्वश्रियेचा भरता आणि तो मी परमात्मा आहे. आणि तो सांगतो मी लक्ष्मीचा पती आहे. भगवंत स्वतः सांगतो बरं का अर्जुनाला, मी लक्ष्मीचा पती आहे. तो मी लक्ष्मीचा पती आहे. तो विश्वश्रियेचा भरता मी चिगा पंडू सुता. अरे अर्जुना, मीच तो आहे. संपूर्ण सृष्टीला चालवणारा तो मीच आहे. मी गोसावी येथ समस्त त्रैलोक्याचा आणि तिन्ही लोकांचा कोण, मी स्वामी आहे. म्हणजे आकाश पाताळ आणि मृत्यूलोक, पाताळलोक आणि स्वर्गलोक या तिन्ही लोकांचा मी कोण आहे, अधिपती आहे, गोसावी आहे. भगवंत म्हणतो मी सगळा मीच करतो. पण त्या भगवंताची प्राप्ती आपल्याला प्रत्येक साधकाला, तुका म्हणे किल्ली संत हाती दिली, संत ओळखता यायला पाहिजे. संतांच्या संगतीमध्ये आपण गेलो तरच आपल्याला हे ज्ञान मिळेल. आणि आपल्याला जर संतांची संगत नसली आणि संत आपण चुकीचे धरून राहिलो तर मग आपलं आयुष्य निघून जाईल. आणि शेवटीला आपल्याला अंतिमती तैशी प्राणिया जानगती या लागी कृष्णचित्ती अखंड असावा. बघा, भगवान परमात्म्याचं अखंड ध्यान करता यायला पाहिजे. ध्यानाच्या माध्यमातून ज्ञान प्राप्त होतो. नाही तर पुस्तकं वाचून, ग्रंथ वाचून लोक बरेचसे काही ज्ञान सांगतात पण त्या अनुभवाचं नसतो. आणि तुका म्हणे ते अनुभव प्रमाण शब्दांचे गौरव कामा नये. शब्द नको बाबा, शब्द फलकट आहेत, शब्द भूस आहेत.
तो विश्वश्रेयचा भरता मिचिगा पंडू सुता मी गोसावी येथ समजता त्रैलोक्याचा मी तिन्ही लोकाचा तो तिन्ही लोकांचा कोण आहे स्वामी आहे. तिन्ही लोक चालवतो मी. भगवंत म्हणतो मी तिन्ही लोकांना चालवतो आणि एका वेळेलाच चालवतो बरं का. तिन्ही लोकांना एका वेळेला संपूर्ण सृष्टीला चालवणारा म्हणून तो एकलाच सर्वा घटी करी भिन्न भिन्न रहाटे सकल सृष्टीच्या गोष्टी किती म्हणून सांगाव्या. एकलाच सर्व घटी एकटाच येतो. आता वंदू सकळ करता समस्त सृष्टीचा भरता त्याचे भजनी प्रवर्तता कोणी एक. तो अंतरात्मा सकळांचा देव दानव मानवाचा सत्वार खानी चत्वार वाणीचा प्रवर्तको. बघा तोच अंतरात्मा देवांना चालवतो मानवांना चालवतो दानवांना चालवतो. तोच अंतरीचा अंतरात्मा आहे. तो एकलाच सर्व घटी करी भिन्न भिन्न राहटी. तो एकलाच आहे. कुत्र्यामध्ये कुत्र्यासारखा मांजरामध्ये मांजरासारखा उंदरामध्ये उंदरासारखा हत्तीमध्ये हत्तीसारखा गवतामध्ये गवतासारखा. हो एवढं व्यापक ज्ञान आहे. आणि ते व्यापक ज्ञान आपल्याला काय करतो साम्यतेला घेऊन जातो. म्हणून समचरण दृष्टी विटेवर साजरी तेथे हरी माझी वृत्ती राहो. सगळीकडे परमात्मा सारखाच भरलेला आहे वेगळा नाही आहे. सगळीकडे सम आहे. आणि त्या आपण पण काय व्हायला पाहिजे आपण पण समस्थितीला जायला पाहिजे. आता भगवंत पुढे ओळख देतो बघा काय म्हणतो. मजेशीर बघा भगवंत काय सांगतात ऐका. आणि आपल्याला सगळं माहिती आहे पण आपण शास्त्र वाचत नाही. आपलं लक्ष कुठे आहे फक्त त्या मंदिरांच्या मूर्त्यांवर फक्त तीर्थावर. बस आपलं गंगा स्नान झालं म्हणजे भगवंतांनी काय करून ठेवलं बघा ना लीला. आणि त्या लीलेचं वर्णन आता भगवंत म्हणतो मी स्वतः केलेलं आहे. भगवंत काय सांगतो बघा आता. आकाशे सर्वत्र वसावे वायूने नाव भरी उगे नसावे पावके दहावे वर्षावे जळे. आकाशे नाव भरी आकाशे सर्वत्र वसावे. भगवंत सांगतो माझी आज्ञा आहे. मी आकाशाला आज्ञा केली की सगळीकडं तू राहा. मग जिकडे जाऊ तिकडे आपल्याला आकाशात दिसतो बघा. जाल तिकडे पोकळी आहे. हो आणि ही पोकळी नसती तर एखादा जर ग्रह आपल्या अंगावर आला असता तर आपण सगळेच गेलो असतो. म्हणून ती पोकळी करून ठेवलेली आहे. आणि त्या पोकळीमध्ये भगवंतांनी काय काय खेळ करून ठेवले आहेत. संपूर्ण नवग्रह त्याच्यामध्ये आहेत. सगळं करून ठेवले भगवंतांनी. मग वारा आहे त्याच्यामध्ये पाऊस आहे पाणी आहे सगळं काही भगवंतांनी एका या पोकळीमध्ये. म्हणून आकाशे सर्वत्र वसावे वायूने नाव भरी उगे नसावे. आणि वाऱ्याने त्या आकाशामध्ये वाऱ्याने जराही थांबू नये. जरा वारा जरी थांबला तर आपण गेलो. बघा थोडी जरी आपल्याला प्राणवायूचा साठा कमी पडला लगेच आपला जीव कसा उचलला जातो असा जीव खालीवरती होतो माणसाचा. म्हणजे सर्व प्राण्यांना चालवणारा परमात्मा आहे. आणि तो कसा व्यापक आहे ह्याचं चित्र आपल्याला भगवंतानी या 18व्या श्लोकामध्ये 18व्या श्लोकामध्ये भगवंत सांगतो आपल्याला. वायूने नाव भरी उगे नसावे जरा जरी हवा थांबली तर सगळं आपल्याकडे गंदगी होईल. हो मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत केमिकलच्या फॅक्टऱ्या आहेत. बघा किती प्रदूषण आपल्याकडे. संपूर्ण प्रदूषण कुठे आहे या आकाशामध्ये आहे. पण वारा काय करतो बरोबर सगळं घेऊन जातो आणि आपल्याला बरोबर प्रत्येक जीवाला सकळ जीवाचा करीतो सांभाळ. तुझं मोकाळीला ऐसे नव्हे. सगळ्या जीवाचा सांभाळ करतो भगवंत. म्हणून तो व्यापक आहे. हो भगवंत व्यापक आहे लक्षात घ्या परत. आणि व्यापकतेला जाणं म्हणजे ज्ञान आहे. आणि ती व्यापकता एका नामाच्या चिंतनातून प्रत्येक संताला देवांना ऋषीमुनींना राक्षसांना सगळ्यांना आली.
कशातून आली अनुभूती? नामातून आली. आणि म्हणून नाम जगामध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून तुका म्हणे किल्ली, ही किल्ली आहे, संत हाती दिली. संतांच्या हातामध्ये दिलंय सगळं ज्ञान. पण आपल्याला संत ओळखता यायला पाहिजे. जर आपण संत चुकीचा आपण ओळखायला आपण जर भ्रम झाला आपला, तर मग आपलं आयुष्य निघून जाईल. वायूने नाव भरी उगे नसावे, पावके दहावे वर्षावे जळ. पावके दहावे म्हणजे अग्नीने काय करावे? आपली दाहकता तशीच ठेवली पाहिजे. अग्नी जरी कमी झाला तरी सगळीकडे काय होईल? गोठून जाईल. संपूर्ण वातावरण गोठून जाईल. वर्षावे जळे. आणि पावसाने बरोबर वेळेवर पडायला पाहिजे. ज्याला त्याला जिथं तिथं ठिकाणे दिलेले आहेत त्या ठिकाणावर बरोबर भगवंत काय करतो? पाऊस पाडतो. जर पाऊसच पडला नाही तर सगळं गेला हो. एका पावसावर सगळं आहे. आणि म्हणून काय केलंय? बिरबल बादशाहची गोष्ट सांगतो जरा एक तुम्हाला. एकदा बादशाहने प्रश्न केला बिरबलाला. काय प्रश्न केलाय? की बिरबला ऋतू किती आहेत? ऋतू बिरबला ऋतू किती आहेत? बिरबल म्हणतो एकच. अरे काय म्हणतो एकच ऋतू? बिरबलाला म्हणजे थोडक्यात काय की बिरबलाला 2 वेळा विचारतो ऋतू किती आहेत? बिरबल म्हणतो एकच. कसं काय? म्हणतो तुम्ही सांगा किती? म्हणतो 3 आहेत. म्हणतो हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा. बिरबल सांगतो अरे पाऊसच पडला नाही तर गेला सगळा. म्हणजे संपूर्ण सृष्टी कशावर चालते? या पावसावर चालतो. म्हणून इथं काय लिहिलंय? वर्षावे जळे. जर पाऊसच पडला नाही तर सगळंच जाणार आहे कामात. म्हणून प्रत्येक जे काय आपले पंचमहाभूते आहेत ती पंचभूत एकमेकावर अवलंबून भगवंताने बरोबर त्या वेळेला संपूर्ण त्यांना बरोबर ज्या त्या ठिकाणी भगवंत काय करतो? त्या पंचभूतांवर बरोबर नियंत्रण ठेवतो. म्हणून पृथ्वी आप तेज वायू आकाश या सभ्यांतरी जगदीश, परंतु पंचभूतांचा आहे नाश, आत्मा विनाशी. बघा आत्म्याचा कधीच नाश होत नाही. पृथ्वी आप तेज वायू आकाश या सभ्यांतरी जगदीश, पंचभूतांचा आहे नाश, आत्मा विनाशी. पंचभूतांचा नाश होईल आज न उद्या, पण आत्मा अविनाशी आहे. आणि त्या अविनाशी तत्वाला जाणणं, अविनाशी तत्वाला जाणण्यासाठी हे संपूर्ण शास्त्र आहे. पर्वते बैसकेनं संडावी, समुद्री रेखानं ओलांडावी, पृथ्वी या भूते व्हावी माझी आज्ञा. बघा भगवंत सांगतो मी सगळ्यांना आज्ञेमध्ये ठेवलेलं आहे. कोणाकोणाला आज्ञा केली भगवंतांनी? पर्वते बैसकेने संडावी. पर्वतांनी जराही हलू नये, नाही तर पर्वत जर आपल्या अंगावर आली असती. समुद्री रेखा ओलांडावी. समुद्र मर्यादा ओलांडत नाही. आणि म्हणून जे काय किनारे आहेत ते किनाऱ्याला पण काय आहेत? मोठे मोठे टॉवर्स आहेत, मोठे मोठे शहरं वसवलेली आहेत समुद्राच्या किनाऱ्याला. पण ते एक मर्यादेच्या बाहेर पाणी येत नाही. सगळी आज्ञा कोणाची? भगवंत म्हणतो माझी आज्ञा आहे. आणि तोच जर भगवंत म्हणजे खवळला संपूर्ण, तर काय होतं? संपूर्ण सृष्टीचा लय करू शकतो. संपूर्ण ब्रह्मांडाला चालवणारा भगवंत आहे. आणि त्या संपूर्ण चालवणाऱ्या ब्रह्मांडाला भगवंताला जाणण्यासाठी की एकमेव साधन ते नाम आहे. म्हणून सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्यांना अधिकार आहे. हरीच्या नामातूनच उद्धार होईल, बाकी इतर गोष्टीतून उद्धार होणार नाही. हे शास्त्र शुद्ध ज्ञान आहे. आणि हे शास्त्र शुद्ध ज्ञान सांगण्याची कला आमचे सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग देवकर बाबा ह्यांनी आमच्यापर्यंत ती पोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि ती तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम श्री संतांच्या कृपेस्तव आम्ही करत आहोत. पर्वते बैसकेनं संडावी, समुद्री रेखानं ओलांडावी, पृथ्वीया भूते वाही माझी आज्ञा. समुद्राने मर्यादा ओलांडू नये.
आणि जर मर्यादा ओलांडली तर संपूर्ण जे काय जीव आहेत सृष्टीवरती ते संपूर्ण त्याचा नाश होऊन जाईल. म्हणून भगवंताला किती चिंता आहे बघा. सकल जीवाचा करीतो सांभाळ, तुझं मोकाळलेला ऐसे नाही. बघा, सर्व जीवांचा सांभाळ करतो तो. पृथ्वीया भूते वाही माझी आज्ञा. पृथ्वीवर जेवढे जेवढे जीव जंतू आहेत, झाडं झुडपं चर आचर, या सगळ्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी भगवंताने पृथ्वीवर सोडलेली आहे. मग जरा पृथ्वी जराही हलत नाही, जरा हल्ली तर गेलो सगळं, पण तिलाही हलून देत नाही. बघा, पृथ्वीला कुठे आधार दिसतो का तुम्हाला? बरोबर 24 तासामध्ये हे बरोबर स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरून काय करतो? जीवजंतूंना बरोबर जिथल्या तिथे आपला संसार प्रत्येकाचा लावून दिलेला आहे. दाना पाणी सगळं सगळं दिलेलं आहे. सगळ्या सृष्टीचा सांभाळ, या सृष्टीवर जेवढे जीवजंतू आहेत, चराचर झाडे झुडपे आहेत, त्या सगळ्यांना जिथल्या तिथे बरोबर काय करते ते भगवंत म्हणतो माझी आज्ञा आहे. सर्व काही भगवंताच्या आज्ञेमध्ये चाललेलं आहे. आणि ही आज्ञा भगवंताने या ब्रह्मांडामध्ये स्वतः भगवंत काय करतो? स्वतःच्या शक्तीनं सगळं चालवतो. आणि म्हणून त्याचं भजन आपण करायला पाहिजे. तुकोबरा सांगतात, बोलावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करीत आहे. पुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी